विश्व मराठी संमेलनातील युवा विभागातील तिसऱ्या परिसंवादाचा विषय आहे सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी भाषिक समाज। आणि या परिसंवादामध्ये सहभागी झालेले वक्ते आहेत श्रीयुत संजय सोनवणी, श्री वंदन नगरकर, श्री परीक्षित प्रभुदेसाई आणि श्री नितीन कुलकर्णी। युवकांनी कशा प्रकारे तत्वनिष्ठ असायला हवे, प्रेरणा कशी घ्यावयास हवी, धाडसी निर्णय कसे घेतले पाहिजेत, शिवाय सकारात्मकता आणि मेहनत या गुणांबरोबर समग्र दृष्टिकोन कसा विकसित करायला हवा याचे फारच उत्तम मार्गदर्शन आपल्या सर्वांनाच या दोन्ही परिसंवादातून मिळाले आहे। आता अजून एक खूप महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे कौशल्य विकास, भविष्यातील आव्हानं आणि विविध क्षेत्रातील संधी। तत्वनिष्ठा तर हवीच आणि वैचारिक अधिष्ठान देखील हवे, मात्र युवकांनी तितकेच व्यवहार कुशल देखील असले पाहिजे। संधी जोखता आल्या पाहिजेत, निवडता आल्या पाहिजेत, त्यात संभाव्य यश किती याचा अंदाज आला पाहिजे। नुसते कौशल्य असून उपयोगाचे नाही, तर त्याचा प्रभावी वापर करता आला पाहिजे। यासाठी लागणारे तारतम्य आणि शहाणपण जागृत ठेवलं तरच संधीचं सोनं करता येईल, आव्हानांना सामोरं जाता येईल। प्रथम या परिसंवादात मी स्वागत करते माननीय संजय सोनवणी यांचं। कादंबरीकार आणि तत्वचिंतक लेखक म्हणून त्यांची ओळख आहे, शिवाय त्यांचे थरार लेखन देखील प्रसिद्ध आहे। प्रवासी, द जंगल, विठ्ठलाचा नवा शोध, पर्जन्य सूक्त ही त्यांची काही निवडक प्रकाशनं। आज मराठी युवकांना काय आव्हाने आहेत याचा आढावा ते घेतील आणि ती आव्हाने पार करण्याबाबत मार्गदर्शन करतील। मी माननीय संजय सोनवणी यांचे स्वागत करते। नमस्कार, मी संजय सोनवणी। विश्व मराठी परिषदेच्या विश्व मराठी संमेलनात आपणाशी मी आज तरुणांसमोरची आव्हानं या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे। आज आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे असं मानलं जातं, म्हणजेच महाराष्ट्रसुद्धा तरुणांचा देश आहे, तरुणांचं राज्य आहे असं म्हणायला आपण काही हरकत नाही। तरुणांसमोरची आव्हानं हा विषय ज्या समोर येतो त्यावेळेस आव्हानं म्हणजे नेमकी कोणत्या क्षेत्रातली, रोजगाराची आव्हानं, शिक्षणातली आव्हानं, संस्कृतीबद्दलची आव्हानं, राजकीय आव्हानं, आर्थिक आव्हानांचे असे असंख्य प्रकार जे आहेत ते आजच्या तरुणासमोर उभे आहेत। पूर्वी होते, पण आता त्याचे परिप्रेक्ष्य बदलले आहेत। 91 पासून आपण जागतिकीकरणाच्या लाटेत आलो आणि आपली तरुणाई फार मोठ्या प्रमाणावर बदलायला लागली। नवीन आशा, नवीन स्वप्न, नवीन आकांक्षा याचा जन्म त्यांच्या मनामध्ये झाला। हा जन्म होत असताना पण त्याचं प्रारूप जे होतं ते प्रारूप जर आपण पाहिलं तर ते सांस्कृतिकदृष्ट्या मात्र जरा काही प्रमाणामध्ये घसरल्यासारखं आपल्याला दिसतं। कारण जागतिकीकरण पेलण्यासाठी जी मानसिकता लागते ती मानसिकता आपल्या तरुणांमध्ये आहेत काय, हा खरा आपल्या समोरचा प्रश्न आहे। जागतिकीकरण पेलण्यासाठी मूलभूत तत्त्वज्ञानातल्या बदलाची गरज होती, त्याचे पडसाद साहित्य संस्कृतीमध्ये उमटायची आवश्यकता होती, तत्त्वज्ञानामधून यायची गरज होती। परंतु जर आपण आपल्या गतकाळाकडे जर पाहिलं अलीकडच्या, तर आपल्या लक्षात येईल की आपण त्यात कुठेतरी कमी पडलेलो आहोत आणि त्यामुळंच आपल्या पुढची आव्हानं ही जास्त तीव्र झालेली आहेत, जास्त अवघड झालेली आहेत। जागतिकीकरणापूर्वीचं जग सर्वस्वी वेगळं होतं, नातेसंबंधसुद्धा सर्वस्वी वेगळे होते। आज सगळंच काही आपण वेगाने झपाट्याने बदलताना पाहतो। आपल्या खाद्य संस्कृतीपासून ते अगदी जीवनसंबंध जे आहेत, म्हणजे वैवाहिक असतील, घरगुती असतील, पारिवारिक असतील, या संबंधांमध्ये सुद्धा एक त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला आढळून येतं। त्यामुळे भविष्यात आपल्याला काय करायचं याचा आपल्याला अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे। शेवटी ज्यावेळेस आपण मराठी म्हणतो, मराठी भाषा म्हणतो, त्यावेळेस त्याच्या पाठीमागं एक संस्कृती उभी असते। भाषा हा संस्कृतीचा प्राण आहे असं आपण मानतो। त्यामुळे सारे मराठी भाषक या मराठी संस्कृतीचे एक वाहक आहेत।
हे संस्कृतीचं वहन जे आहे ते प्रगतीपथाकडे जातं आहे का अधोगतीकडे जातं आहे याचं विश्लेषण विचारवंतांना अधूनमधून करणं गरजेचं असतं, भाग असतं आणि त्यानुसार समाजाच्या भविष्यकाळाची दिशा ठरत असते. ते दिशादिग्दर्शन आपलं काय असावं या संदर्भात आपण किती चिंतन केलं याचा आपण अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आज महाराष्ट्र धर्म ही जी संकल्पना आहे ही समर्थ रामदासांनी प्रकर्षाने पुढे आणली, परंतु त्याची सुरुवात तशी आपण पाहिली तर सातवाहन काळापासूनच सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय तर मराठी माणसांच्या आशा, आकांक्षा, स्वप्न, त्याच्या जिज्ञासा, त्याची परिपूर्ती यासाठी करणारा तो परिश्रम याने मिळून एक महाराष्ट्र धर्म तयार होतो. हा धर्म हा मराठी मनाचा धर्म आहे असं जर आपण मानलं तर आपण आपलं वर्तमान आपल्याला तपासून पाहायला पाहिजे. जागतिकरणामध्ये आपण आलो, परंतु आपलं स्थान, मराठी माणसाचं स्थान किंवा मराठी तरुणांचं स्थान किंवा मराठी तरुणांची स्वप्न जर आपण पाहिली तर ती अत्यंत मर्यादित, संकुचित अशा स्वरूपाची आहे असं आपल्या लक्षात येईल. या मर्यादा, संकुचितता आपल्यावर कशा आल्या आणि जागतिकरणामध्ये नवीन बदलांचे फायदे तोटे आपण भोगूनसुद्धा आपल्याला आपल्या स्वप्नांमध्ये तेवढ्या व्यापक प्रमाणात बदल करावा असं का वाटत नाही, त्याच्या प्रेरणा आपल्याला काय मिळत नाहीत याचा आपण विचार केला पाहिजे. पहिली आहे आर्थिक प्रेरणा. जगण्यासाठी आर्थिक प्रेरणांशिवाय कोणतीही संस्कृती टिकू शकत नाही. कोणी किती म्हणत असला की गरिबीमध्ये सुख आहे किंवा ठेविले आनंद ते तैसेचे राहावे असं किती जरी म्हणत असला तर प्रत्यक्षात जी संस्कृती आर्थिकदृष्ट्या सबळ असते तीच जगावर राज्य करते, तीच टिकते. हे आपण इतिहास जरी आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल. परंतु मराठी माणसाची आर्थिक स्वप्न जी आहे ती एका मर्यादेमध्येच अडकली आहेत असं आपल्याला दिसून येईल. एखादा फ्लॅट असावा, एखादी कार असावी याच्या पलीकडे आपली स्वप्न सहसा जात नाहीत. स्वतःची आर्थिक साम्राज्य असावीत, आपली इतर व्यवसायांवर सत्ता असावी आणि त्यात आपलं स्वतःचं काहीतरी वर्चस्वाचं शिक्का असावा असं आपल्याला वाटत नाही. त्याच दृष्टीने त्या दिशेने आपण प्रयत्न करत नाही. आपण साहसामध्ये, धाडसामध्ये कुठेतरी कमी पडतो असं आपल्या लक्षात येईल. खरं म्हणजे मराठी माणूस हा प्राचीन काळापासून साहसी म्हणूनच ओळखला जातो. युवान शॉंग 6व्या शतकात ज्यावेळेस महाराष्ट्रात आला होता त्यावेळेस त्याने मराठी माणसांबद्दल अत्यंत धडाकेबाज वर्णन करून ठेवलेलं आहे की हा मनुष्य अत्यंत लढवय्या आहे. एक एक माणूस जर रणामध्ये उतरला तर एकाच वेळेस तो शेकडो सैनिकांशी शत्रूच्या प्रतिकार करू शकतो असं त्याने 6व्या शतकात लिहिलं. मग या 1400 वर्षात असं काय घडलं की आम्ही घाबरट बनलो, आमची स्वप्न मर्यादित झाली. एकेकाळी आपण आटकेपार झेंडा लावणारा मराठी माणूस आज मात्र आपली अटक म्हणजे पुण्याच्या शिवेपर्यंत, जास्तीत जास्त कोथरूडपर्यंत किंवा हिंजवडीपर्यंत जाऊन संपते असं आपलं का होतं. किंवा जे आपल्याच राज्यातले, मराठवाड्यातले, विदर्भातले किंवा खानदेशातला जो तरुण आहे तो पुणे मुंबईला येऊन धडकायचा प्रयत्न करतो आणि याच्यापेक्षा जास्त जर त्याचं स्वप्न असेल तर जास्तीत जास्त शक्यतो अमेरिकेत जाणं, नाही तर जमलं तर युरोपात, तेही नाही जमलं तर ऑस्ट्रेलियात, तेही नाही जमलं तर मग जपान वगैरे, मलेशिया वगैरे अशा देशांमध्ये तो जायला तयार असतो. तसं जर आपण पाहिलं मराठी माणूस वैश्विक आहे, आजही आहे. तो जगात कुठे नाही, तो जवळपास जगातल्या महत्त्वाच्या सर्व राष्ट्रांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तो पसरलेला आहे. मराठी माणूस जिथे जातो तो सोबत आपली संस्कृती नेत असतो, संस्कृतीचा विचार नेत असतो, संस्कृतीची पार्श्वभूमी घेऊन तो जात असतो. म्हणजे तो एका दृष्टीने संस्कृतीचा ब्रँड अँबॅसेडर असतो. परंतु एक लक्षात घेणं आपण आवश्यक आहे की या जागतिक परिप्रेक्षात जेव्हा आपण विश्व साहित्य संमेलन भरवतो त्या जागतिक परिप्रेक्षात विश्वाचा आमच्यावर प्रचंड परिणाम झालेला आहे. मग विचारवंत असतील, मग ते आर्थिक विचार असतील, राजकीय विचार असतील, तत्त्वज्ञान असेल, शैक्षणिक विचार असतील, आर्थिक विचार असतील, हे सगळे आमच्याकडे जे विचार आहेत हे वैश्विक विचार हे आमच्याकडे बाहेरून आलेले आहेत. यात आमचं स्वतःचं योगदान काय हा प्रश्न आम्ही स्वतःला कधीतरी विचारला पाहिजे. आमचं जर काही या जागतिक संस्कृतीमध्ये आमचं काहीच योगदान नसेल, आम्ही फक्त तिथे त्या संस्कृतीचे फायदे घेणारे अल्पसंतुष्ट बनणार असो तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की आम्ही लोक आमची स्वप्न फार छाटून टाकलेली आहेत, आमच्या स्वप्नांचे पंख आम्ही कापून टाकलेले आहेत, आमची आकाशात गगन भरारी घेण्याची आमची इच्छा नाही आहे. आम्हाला कुठेतरी एक मर्यादित सुखी सुरक्षित आयुष्य जगण्याची आमची स्वतःची कामना आहे. ही आम्ही कामना केल्यामुळे झालं आहे असं की आज मराठी माणूस IT मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे, पण IT मध्ये आमच्या मराठी IT तज्ज्ञांचं उत्पादनं काय आहेत, योगदान काय आहे याचा जर आम्ही विचार केला
की आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते त्यात आमचं योगदान काय आहे, आम्ही नवीन कल्पना त्यात काय दिल्यात, हे आपण प्रश्न विचारला पाहिजे. आणि भविष्यात उत्तरं मिळवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी स्वतःचं योगदान देण्यासाठी आमच्या तरुणांना आता फार मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागतील. दुसरं आव्हान आहे आमच्या भाषा संस्कृतीचं. एकीकडे ओरडा असा चालू असतो की भाषा मरते आहे, नवीन पिढीचे लोक मराठी भाषा शिकत नाही, ते शक्यतो इंग्रजी शिकतात. उद्या जर चीन महासत्ता झाला तर चीनीसुद्धा शिकतील, उद्या जर जपान महासत्ता झाला तर जपानीसुद्धा शिकतील. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही आमच्या भाषेचं शेवटी केवळ अभिमान म्हणून भाषेला आम्ही मानतो, परंतु प्रत्यक्षामध्ये जीवनव्यवहारामध्ये आमची भाषा उपयुक्त का ठरत नाही याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि ती उपयुक्त ठरत नाही याचं उत्तर पुन्हा आपल्या तत्त्वज्ञानात, आपल्या आर्थिक तत्त्वज्ञानात, आपल्या राजकीय तत्त्वज्ञानात, आपल्या सामाजिक तत्त्वज्ञानात त्याचं आपल्याला उत्तर शोधावं लागतं. उदाहरणार्थ, ज्या भाषेमध्ये नवीन विचार आहे, उदात्त तत्त्वज्ञान आहे, किंवा जगाला काहीतरी नवीन दिशा देऊ शकेल असा काहीतरी नवीन सर्वस्वी नवीन विचार मांडला गेलेला आहे, तो विचार हा जागतिक परिप्रेक्ष्यात जागतिक पटावर तो येतो, त्याची चर्चा होते आणि मग त्या भाषेचं महत्त्व खऱ्या अर्थाने जगासमोर अधोरेखित होतं. आम्ही ज्ञानबा तुकाराम म्हणतो, आमच्या भाषेचं महत्त्व सांगतो. आम्ही हे किती काळ करणार आहोत? आम्हाला गतकाळाकडे पाहायची फार सवय आहे. ही चांगली आहे, गतकाळाचा आदर हा सन्मान हा केलाच पाहिजे. पण आम्ही गेल्या 700 वर्षात दुसरा ज्ञानेश्वर आम्ही निर्माण नाही करू शकलो, दुसरा तुकाराम निर्माण नाही करू शकलो. का नाही करू शकलो? नवीन विचार आम्ही का नाही देऊ शकलो? आम्ही नवीन तत्त्वज्ञान का नाही देऊ शकलो? याचा आपल्याला आपली गिरेबान में झाकर, मुद्दाम हिंदी शब्द वापरतो कारण तो फार प्रसिद्ध डायलॉग असल्यामुळे आम्हाला त्याचा विचार करणं भाग आहे. आणि हे सुद्धा आमच्यासमोर आव्हान आहे. आम्ही जोपर्यंत नवीन विचार, नवीन आचार याचं योगदान देत नाही, ती मांडणी करत नाही, धाडसाने मांडणी करत नाही, तोपर्यंत ते होण्याची सुतराम शक्यता नाही, असं आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की आम्हाला बदलांची फार भीती वाटते. नवीन बदल आम्ही फार उशिरा स्वीकारतो. ट्रेनमध्ये आम्ही सगळ्यात उशिरा चढतो. याचं कारण असं आहे की बदलत्या ज्या जगाच्या पाऊलखुणा आहेत त्या ऐकण्यामध्ये, त्याच्या साध ऐकण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो किंवा ठार बहिरे असतो. त्यामुळे होतं असं की जोपर्यंत आम्ही ते स्वीकारायला जातो तोपर्यंत एवढं पुढं निघून गेलेलं असतं की त्याच्याशी स्पर्धा करून त्याच्या पावलाशी पाऊल जुळवत टाकण्यामध्ये आम्ही कमी पडतो, मागे राहतो. आणि इतके मागे राहतो की आम्हाला ते स्थान मिळवण्यासाठी कितीही आम्ही कष्ट घेतले तरी ते स्थान मिळवणं शक्य होत नाही, कारण काळाने ते आमच्या पुढेच असतात. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की आमची प्रगती जगाच्या 25 वर्ष मागं आहे हे आपण गृहीत धरलं पाहिजे. ही 25 वर्षाची गॅप जर आम्हाला बुजवायची असेल तर आम्हाला असं काही नवीन निर्माण करावं लागेल, नवनिर्मिती करावं लागेल, नवीन सिद्धांतन करावं लागेल. आणि ते सिद्धांत केल्याखेरीज, त्या दृष्टीने मनाची स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी पणाला लावण्याखेरीज ते आपल्याकडनं होणार नाही. आम्ही जोपर्यंत पारंपरिक किंवा अभ्यासक्रमामध्ये शाळेमध्ये शिकवलेल्या विचारांच्या बंदिस्त व्यूहामध्ये, चौकटीमध्ये आम्ही अडकून पडणार आहोत, तोपर्यंत आम्हाला स्वतंत्र विचार कसा करावा हेच शिकवलं जाणार नाही. आणि ते जर शिकवलं गेलं नाही तर आम्ही ते करणार नाही. आणि मग आम्ही त्या चौकटीमध्येच जगण्याचा प्रयत्न करणार. चौकटीला भेदून चौकटीबाहेर जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार नाही. आणि मला असं वाटतं की ह्या चौकटीला भेदणं हे आजच्या तरुणांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्याखेरीज मराठी माणसाची संस्कृती, मराठी माणसाचं स्वत्व हे जगासमोर जाणार नाही. आणि मग भाषा संस्कृती म्हणून ही सुद्धा केवळ आपल्याच परिघामध्ये रममाण राहील. आपल्या संमेलनाची चर्चा जागतिक पातळीवर होणार नाही, ती फक्त आपल्याच लोकांमध्ये मर्यादित राहील. आणि ते होऊ द्यायचं नाही आहे. आपल्याला जोपर्यंत कोणता नवीन विचार मांडला गेला आहे याचं कुतूहल आम्ही जगामध्ये निर्माण करत नाही आणि ते विचार मांडणारे लोक आम्ही निर्माण करत नाही, तोपर्यंत ते होणार नाही. आम्ही फक्त स्वांत सुखाय जगणारे, स्वांत सुखाय लिहिणारे असे एक अपरिपक्व आणि मर्यादित कोशात राहणारे संकुचित लोक बनून जाऊ. हे संकुचितपण टाळणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे. आज बघा, आमचं मराठी साहित्य आहे. मराठी साहित्यसुद्धा जागतिकीकरणानंतरचं 91 नंतरचं हे जे वेगाने जे बदल घडले, मग ते सर्व जीवनात, आर्थिक जीवनात झालेले आहेत, दैनंदिन जीवनामध्ये झालेले आहेत, नातेसंबंधांमध्ये झालेले आहेत, शेतकऱ्यांवर झालेले आहेत, आदिवासींवर झाले आहेत, सर्वांवर परिणाम तर सगळ्यांवर झालेले आहेत. परंतु त्या परिणामांना पेलण्यासाठी, लक्षात घ्या, त्या परिणामांना पचवण्यासाठी जी एक शक्ती पाहिजे होती, मानसिक
भूमिका तयार करायला पाहिजे होती ती तयार करायला आम्ही आजही अपयशी ठरलो आहे. त्यामुळे आजच्या मराठी तरुणांपुढे मी पाहतो मानसिक समस्यांचं प्रमाण अत्यंत झपाट्याने वाढताना आपल्याला दिसून येईल. कारण हे झपाट्याने बदल जे होत आहेत ते पचवणं शक्य होत नाही. आणि ज्यावेळेस करोनासारखी आपत्ती येते किंवा आर्थिक आपत्ती एखादी येते त्यावेळेस तो घाबरून जातो, बावरून जातो, संकोचून जातो आणि अँझायटी कॉम्प्लेक्सचा बळी होऊन तो मानसिक विकारांचा, मानसिक समस्यांचा बळी बनतो. आणि मग त्याची जिज्ञासा संपते, त्याचं कर्तृत्व संपतं आणि तो कुठेतरी हतबल होऊन हतबल असा एक मनुष्य बनतो. आणि असं तरुणाने एकाने हतबल होणं म्हणजे दुसऱ्या शेकडो तरुणांवर होणारा त्याचा नकळत होणारा जो मानसिक परिणाम आहे. त्यामुळं हे साथीच्या रोगासारखं, करोनासारखं हे मानसिक आजाराचं प्रमाण वाढत जातं. हे आपल्याला जर टाळायचं असेल तर आम्हाला हे जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय आहे, आम्हाला जागतिक व्हायचं आहे म्हणजे काय आहे हे आम्हाला नीट समजावून घ्यावं लागेल. जागतिक कंपनीत काम करतो म्हणजे आमचं जागतिकीकरण नाही आहे. आम्ही शेतीमध्ये आधुनिक अवजारं आणली म्हणजे जागतिकीकरण होत नाही. आम्ही शेतीमध्ये यंत्रमानव आणला म्हणजे आम्ही जागतिक होत नाही, आधुनिक होत नाही. ते आधुनिकीकरण आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या मानसिकतेमध्ये ते पेरावं लागतं, ते रुजवावं लागतं. आम्हाला स्वतःची शेती करावं लागते आधी, मग तेव्हा कुठेतरी ते जागतिकीकरण आम्हाला पचतं. मग त्यातले जे काही संकट असतील, अडचणी असतील, त्यातले ऑपॉर्च्युनिटीज असतील त्यासुद्धा मग आम्हाला टिपता येतील. अन्यथा आम्हाला त्या संधीसुद्धा मिळवता येणार नाहीत, संधीसुद्धा घेता येणार नाही. तर शेती हा भारतातला सर्वात मोठा उद्योग, पुरातन उद्योग असं असू नये. आम्ही शेतीसाठी लक्षात घ्या, एकही आधुनिक यंत्र भारतातनं शोधलं गेलेलं नाही. किर्लोस्करांनी नांगर, लोखंडी नांगर बनवला, परंतु तो मूळचा इथला नव्हता. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या गतकाळाचं कौतुक करताना आम्ही कशाचं कौतुक करतो, त्याचं विश्लेषण कसं केलं पाहिजे, त्याचा अन्वयार्थ कसा काढला पाहिजे, की केवळ फक्त गतकाळाच्या अंध अभिमानामध्ये रमून जायचं आणि त्यातच खुश राहायचं. मग तसं जर राहायचं असेल तर मग आपण जागतिक होऊ शकत नाही. जागतिकीकरणाच्या महामार्गावर आम्ही पाऊलच ठेवू शकत नाही. माझं मत असं आहे की जागतिकीकरणामध्ये आपण आलेलोच नाही आहोत. आपण फक्त त्याची फळं नोकरदाऱ्या स्वरूपात चाखतो आहोत, निर्माता म्हणून चाखत नाही आहोत. याची आपल्याला कुठेतरी खंत वाटली पाहिजे आणि ते बदलण्यासाठी आम्हाला सर्वांना आळस झटकून काम करावं लागतं. संस्कृती कोण घडवतो? संस्कृती घडवण्यासाठी पराकोटीचं साहस लागतं. प्रस्थापित सिद्धांतांना आव्हान देण्याची आणि तेवढ्याच प्रतिभेने नवीन उत्तरं देण्याची एक फार मोठी मानसिक शक्ती लागते. ती शक्ती आमची समाज व्यवस्था देत नाही, ती शक्ती आम्हाला आमची शिक्षण व्यवस्था देत नाही, ती शक्ती आम्हाला आमची राजकीय व्यवस्था देत नाही. पण मग आम्ही काय केलं? आमच्याकडे राजकीय तत्त्वज्ञान काय आहे? काही नाही. आमच्याकडे सामाजिक तत्त्वज्ञान काय आहे? आम्ही अजूनही गतकाळातल्या महापुरुषांच्या तत्त्वज्ञानावर अवलंबून आहोत. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करतो, गववा करतो, टाळ्या वाजवतो आणि घरी जातो, विसरून जातो. त्याच्यामध्ये आम्हाला नवीन काही भर घालायचे असते. हे आमच्या गावीसुद्धा नसतं. साहित्यिक असतील, गतकाळातले महान साहित्यिक आहेत, परंतु त्यांच्याही पुढे जायचं, त्यांच्याही पुढे जाऊन साहित्यामध्ये नवीन योगदान की जे जागतिक भाषांमध्ये जाऊन साऱ्या जगावर प्रभाव टाकेल असं साहित्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा आमचा साहित्यिक का बाळगत नाही याचा आम्हाला विचार केला पाहिजे. याचं कारणच असं आहे की आम्ही अल्पसंतुष्ट आहोत. एखादं पुस्तक छापवणारं लेखक म्हणून नाव लागलं म्हणजे तो लेखक होत नसतो. हा आपला भ्रम आहे. या भ्रमातनं आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. आज आपल्याला खरं फार मोठ्या प्रमाणात अभिजनांची गरज आहे. लक्षात घ्या, अभिजन आणि बहुजन हा शब्द आपण आपल्याकडे जो वापरतो तो जातीय परिप्रेक्ष्यात वापरतो. मला ते अभिप्रेत नाही आहे. संस्कृती घडवणारा जो असतो, मग ती आर्थिक संस्कृती असेल, राजकीय संस्कृती असेल, सामाजिक संस्कृती असेल, साहित्य संस्कृती असेल, तोच अभिजन असतो. आणि ती संस्कृती फॉलो करणारा जो असतो तो अभिजन असतो. आपल्याला असे अभिजन घडवायचे आहेत. लक्षात घ्या, आपल्याला असे अभिजन घडवायचे. आता हे कसे घडवायचे हे आमच्यासमोरचं एक अत्यंत महत्त्वाचं आव्हान आहे. कारण ते आव्हान पेलण्याखेरीज आमचा समाज मानसिकदृष्ट्या समर्थ, समृद्ध आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्यासुद्धा समृद्ध आणि म्हणूनच राजकीय असेल, कोणत्याही क्षेत्रात असेल समृद्ध असा माणूस बनू शकेल. राजकीय क्षेत्रात महाराष्ट्राचं आज स्थान जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. मला काय म्हणायचं आहे ते आपल्याला लक्षात येईल.
आम्ही आर्थिक क्षेत्रात पाहिलं तेही लक्षात येईल. आमच्या राज्य औद्योगिकदृष्ट्या पुढे आहे, पुढारलेलं आहे अत्यंत. पण सगळे उद्योग बाहेरच्या लोकांचे आहेत हे आपण लक्षात घेत नाही. आम्ही तिथे फक्त कामगार म्हणून असतो. मराठी माणसाचे 2-5% सुद्धा उद्योग नाही आहेत, बाकी सगळे बाहेरच्यांचे आहेत. आम्ही का असं नाही करू शकलो? आम्ही का नाही प्रगती करू शकलो? आम्ही आमच्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोग करून मोठ्या प्रमाणावर आम्हीच कारखाने निर्माण का करू शकलो नाही? आम्हीच आमची औद्योगिक संस्कृती निर्माण का करू शकलो नाही? हा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. कारण त्यातच या तरुणांचं भवितव्य आहे. ह्या नुसतं तरुणांचंच नाही, कारण आज तरुणांचा जो देश आहे किंवा तरुणांचं जे राज्य आहे हे उद्या म्हाताऱ्यांचं राज्य होणार आहे, हे आपण लक्षात घेऊयात. कारण आज जर तरुणांची संख्या सगळ्यात मोठी असेल तर ते उतारवयाकडे वाटचाल करणार आणि नंतरचा जो काळ असणार आहे तो अजून आव्हानांचा असणार आहे. कारण त्या आव्हानांना उत्तर काय शोधायचं? 50 वर्षानंतर 25 वर्षानंतर आम्हाला कुठे असलं पाहिजे याचा विचार आम्ही आज कधी करणार आहोत? जशी पंचवार्षिक योजना असते तसंच भविष्याचं हे समाजाचा भविष्यकाळ कुठे जावा, कोणत्या दिशेने जावा, कशा पद्धतीने जावा, कोणत्या विचारधारेने जावा याची मांडणी करून मग तो कुठे असेल याचं काहीतरी एक ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करण्याने जर सर्वांनी प्रयत्न केला तर 100% ध्येय कधीच साध्य होत नाही, हे लक्षात घ्या. 100% ध्येय कोणाचंही साध्य होत नाही. झालं तर उत्तमच, पण 60-70% जरी आपण त्या ध्येयातले काही प्रमाण पूर्ण केलं तर माझ्या मते आपली प्रगती जी आहे ही सर्वार्थाने सर्वांगीण अशी होईल. जागतिकीकरणाने काय केलं आहे? मनुष्याला व्यक्तिवादी केलं. ही सगळ्यात मोठं जागतिकीकरणाचं अपयश काय आहे की माणूस व्यक्तिवादी जास्त झाला, व्यक्ती केंद्रित जास्त झाला. तो सामाजिक तेवढा राहिला नाही. म्हणूनच पारिवारिक संबंधांपासून ते सामाजिक संबंधांपर्यंत आज आपण पाहिलं तर आपला सर्व मराठी समाज हा कोलाहलात आहे, मानसिक गोंधळात आहे. या मानसिक गोंधळावरचं उत्तर ते कसं शोधायचं हे सुद्धा आमच्या तरुणांसमोरचं आव्हान आहे. कारण आम्ही जर ते केलं नाही, धाडस दाखवलं नाही, त्या दृष्टीने बोललो नाही तर ते होणार नाही. समाज माध्यमांमध्ये उथळ वक्तव्य करणं, उथळ पोस्ट लिहिणं आणि त्याच्यावरच दिवस वेळ वाया घालवत राहणं हे काही मला असं वाटतं आजच्या तरुणाई समोरचं स्वप्न असता कामा नये. त्यांनी त्यासाठी वेळसुद्धा घालवू नये. जर आपल्या आवडीच्या विचारावर जर चर्चा असेल तरच त्यांनी त्यात भाग घेतला पाहिजे. आपल्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल, आपल्या स्वप्नामध्ये कशी भर पडेल, आपली जीवन स्वप्न कशी बदलते, कशी भव्यदिव्य होतील, उदात्त होतील या दृष्टीने आपल्या सर्वांना प्रकर्षाने प्रयत्न करावा लागणार आहे. दुसरी गोष्ट, मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी तरुण जगभर गेला पण तो जागतिक झाला नाही. अमेरिकेमध्ये मराठी माणसं भरपूर आहेत. मी डेट्रॉईटला, न्यूयॉर्कला मराठी माणसांना भेटलो आहे. पहिले 2 दिवस त्यांच्याशी बोललं की असं वाटतं काय अभूतपूर्व ऐक्य आहे. नंतर लक्षात येतं की त्या संस्कृतीमध्ये हे स्वतःचं स्वतंत्र बेड बनवून बसलेत. त्यांना स्थानिक लोकांशी काही घेणं देणं नाही आहे, स्थानिक संस्कृतीची काही घेणं देणं नाही. तो अभ्यासही करावा वाटत नाही, समजूनही घ्यावं असं वाटत नाही आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही जर बेटं बनवून राहणार असू तर आम्ही जागतिक कसे? आम्ही जागतिक होऊ शकणार नाही. जागतिक जर आम्हाला व्हायचं असेल तर जागतिक संस्कृतीमध्ये योगदान देत आम्हाला जागतिक संस्कृतीचा भाग बनावं लागेल. तरच आम्ही जागतिक आहोत असं आम्हाला म्हणता येईल, तरच आम्ही वैश्विक आहोत असं आम्हाला म्हणता येईल. संत ज्ञानेश्वरांनी जे स्वप्न सांगितलं, आता विश्वात्मके देवे, ते स्वप्न आपल्या सर्वांसमोर असलंच पाहिजे. पण ते त्या विश्वात आम्ही गुलाम असणार आहोत की बरोबरीचे भागीदार असणार आहोत हे आम्हाला पाहावं लागणार आहे. मला असं वाटतं आम्ही बरोबरीचे भागीदार होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी मी सर्व तरुणांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. या संमेलनाच्या यशस्वी सांगतेसाठी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. सहकार म्हणजे काय? जिथे नफा सगळ्यांना मिळतो तो आहे सहकार. जिथे फक्त शहरच नाही तर प्रत्येक गावही सक्षम बनतो तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं. धन्यवाद संजयजी. 6व्या शतकातला ह्युआन सांग त्याने पाहिलेला लढवय्या मराठी माणसाचे वर्णन करतो. 1400 वर्षात असं काय बदललं असावं की आज मराठी माणूस एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे स्वप्न पाहत नाही. विदेशात जाणं किंवा ठराविक आर्थिक प्रगती करून मर्यादित सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगणं या भित्र्या संकल्पनेत अडकणं मराठी माणसानं थांबवलं पाहिजे. हे तुम्ही निर्भीकतेनं मांडलं.
मराठी युवकांसमोर दुसरे आव्हान जागतिकीकरणाचे असून वैश्विक विचार पद्धतीमध्ये मराठीने भाषिक, वैचारिक आणि आचारदृष्ट्या काय योगदान दिले पाहिजे यावर तुम्ही बोललात. मराठी माणूस सांस्कृतिकदृष्ट्या वैश्विक आहे, परंतु वैश्विक भान एवढ्यापुरते मर्यादित नाही. आजच्या मराठी युवकाला आपले विचार आणि आचार कालसुसंगत सिद्धांतावर पुढे नेता यायला हवेत, तरच तो आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या वैश्विकतेचा भाग होऊ शकेल, हे तुम्ही अतिशय उत्तमरित्या मांडलेत. आजच्या वैश्विकतेच्या संकल्पनांचं परदेशी संकल्पनांवर आधारित असल्याने त्यात मिसळण्याची केविलवाणी धडपड होत राहते. त्याऐवजी एक सशक्त आणि स्वतंत्र मराठी भाषिक चौकट निर्माण करणं हे उत्तर असू शकतं काय, यावर विचार व्हायला हवा. ही चौकट निर्माण करायची असेल तर कौशल्य विकास हा महत्त्वाचा घटक आहे. त्यावर बोलायला येत आहेत आपले पुढचे वक्ते माननीय वंदनजी नगरकर. वंदनजी व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक नवउद्योजक, विद्यार्थी, शिक्षक एवढंच नाही तर विविध क्षेत्रातील कामगार, सामान्य माणसे आणि युवकांसाठी ते व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक म्हणून काम करतात. व्यक्तीच्या क्षमता, कौशल्य, परिस्थिती, उद्दिष्ट, त्याचा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास या आयामांशी त्यांचा सततचा संबंध येतो. त्यांची या विषयाला वाहिलेली काही प्रकाशनं देखील आहेत. आज कौशल्य, शहाणपण याचा वापर युवकांनी कसा करावा याविषयी आज ते आपलं विवेचन मांडणार आहेत. वंदनजी, मी तुमचं स्वागत करते. नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित पहिलं विश्व मराठी संमेलन आहे आणि याच्यामध्ये आव्हान, संधी, नंतर आपलं कौशल्य, आत्मविश्वास या विषयावर मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, मी लहान होतो, पुण्यामध्येच जन्मलो वाढलो आणि माझे वडील मला सारसबागेमध्ये पेशवा पार्कच्या बाजूला तिकडे फिरायला घेऊन जायचे कधीतरी रविवारी असं. आणि तिथे नाही मी रोज एक बासरीवाला पाहायचो. तो इतकी सुंदर बासरी वाजवायचा, रोज पाहायचो. मी म्हटलं मला अशी बासरी वाजवता आली पाहिजे. मग एक दिवशी मी वडिलांना म्हटलं, आम्ही वडिलांना भाऊ म्हणायचो बरं का, म्हटलं भाऊ मला ती बासरी हवी आहे. हो का नाही. मग मी काय केलं, तो त्या बऱ्याच ज्या बासऱ्या होत्या त्यातली एक बासरी काढायला लागला. तर मी त्या बासरीवाल्याला म्हणालो, मला तू जी वाजवतोस तीच बासरी हवी. तो म्हणाला ती माझी उष्टी आहे. नाही म्हणलं मला तीच हवी, मी धुवून घेईन. मग मी काय केलं, त्याने दिले विचारीने. मी घरी गेलो, छान ती धुतली साबणाने आणि मी वाजवायला लागलो. ती वाजते कुठे त्याच्यासारखी. मी वडिलांना म्हणालो, भाऊ अहो त्या बासरीवाल्याने आपल्याला फसवलं. कसं फसवलं. अहो म्हटलं मी त्याला ती बासरी तशी वाजतच नाही आहे. मी म्हटलं, माझे वडील म्हणाले की वेड्या ती कशी वाजेल. अरे त्यांनी ते कौशल्य विकसित केलेलं आहे, ते स्किल डेव्हलप केलेलं आहे, त्यासाठी मेहनत केलेली आहे. खरं तर माझं वय इतकं लहान होतं ना, मला ही गोष्ट तेव्हा कळली नाही, याचा अर्थ खरंच कळला नाही. मी पुढे काही त्या बासरीच्या ह्याच्यात नाही पडलो. पण जसं जसं माझं वय वाढलं, जसं जसं मला अनुभव येत गेले, तेव्हा मला तो प्रसंग आठवला कौशल्याच्या. मित्रांनो, खरंच आहे आजच्या ह्या काळामध्ये, या प्रचंड स्पर्धेमध्ये कौशल्य, स्किल डेव्हलपमेंट जिकडनं तिकडनं आपल्या कानावर येते बघा. ही तर गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली तर 35-40 वर्षापूर्वीची आहे. तुम्हाला सांगतो, आज तर त्याची अत्यंत गरज आहे. आपल्याला वाटतं ह्या युवकांनी, कारण आज युवकांना डोळ्यासमोर ठेवून बोला असं मला संयोजकांनी सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं की अरे हा युवक इतका वर गेला, त्याची गाडी बघतो आपण, मोबाईल बघतो, सगळं बघतो, यश बघतो. पण ते यश मिळवत असताना ते यश त्यांनी कसं मिळवलं, किती अपयश पचवलं, त्यासाठी लागणारं कौशल्य कसं विकसित केलं, हे मात्र आपण पाहत नाही. बरोबर ना. फक्त एवढंच बघतो, गाड्या घोड्या, ब्रँडेड, हल्ली आपण म्हणतो ना ब्रँडेड. तर ते कौशल्य
हाच खरं तर माझा विषय तुम्हाला सांगतो मी. खरं सांगू तुम्हाला मी, हे आपल्याला विकसित करता येतं. काही असेल स्किल, आता बोलणं, वक्तृत्व हे शिकवणं हा माझा खरं तर करिअर आहे. म्हणजे मुळात मी आर्टिस्ट आहे खरं, पण गेली 25 वर्ष लोकांना मी बोलायचं कसं हे शिकवतो. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे जे कौशल्य आहे ते रक्तात असावं लागतं. अजिबात नाही आहे. चला गृहीत धरू असावं लागतं, पण ज्यांच्या रक्तात आहे त्यांना सोडून इतरांना नाही बोलता येणार. अरे नक्की बोलता येतं, तुम्हाला सांगतो. माझे वडील प्रसिद्ध कलाकार राम नगरकर, जेव्हा मी या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा अनेकांनी मला हिणवलं. अरे तुझे वडील फार मोठे कलाकार आहेत रे बाबा, स्टेज गाजवलं म्हणून तुला बोलता येईल असं नाही. खूप हिणवलं मला, कारण ते रक्तात आहे त्यांच्या. नेहमी ना मला असं वाटतं की अशी लोक आजूबाजूला आपल्या असतातच, जे तुम्हाला हिणवतात, जे तुम्हाला चिडवतात, तुम्हाला जमणार नाही. आणि आपण काय करतो तरी असं पेटून उठतो की नाही, आपण काही केलं तरी करूच या, आणि ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यात अर्थात सुरुवात असते, अनुभव नसतो, म्हणून आपल्याला अपयश येतं. आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा आपण खचून जातो. मग ती लोक म्हणतात बघितलंस सोपं नाही आहे. आणि मग आपण त्या फंदात काही असेल ते, काही एनिथिंग, कुठले स्किल असेल, कुठली वस्तू असेल, वाद्य असेल, काही बोलणं असेल, काही असेल, नाटकात काम करणं असेल, सिनेमात काम करणं असेल, एकपात्री करणं असेल, काही असेल. बघ सांगितलं होतं ना, जमत नाही. आपण घाबरतो आणि प्रयत्न सोडून देतो मित्रांनो. आणि इथंच सगळ्यात मोठी चूक आपण करतो. तुम्ही काही करा, कुठलंही क्षेत्र असो, त्याच्यात तुम्हाला जर चांगलं डेव्हलप व्हायचं असेल, चांगलं तयार व्हायचं असेल, तर त्यासाठी प्रयत्न, अथक परिश्रम, कष्ट करायची तयारी. अपयश, खरं सांगू का मित्र मी तुम्हाला, आता अपयश शब्द आला म्हणून सांगतो. अपयश हा शब्द खरं मला मान्यच नाही आहे. ते अपयश नसतं मित्रांनो. ते अपयश नसतं, तो असतो अनुभव. अनुभवच आहे ना. हाच अनुभव तुम्हाला सांगतो काय करायचं नसतं, हे करायचं नसतं. आणि जेव्हा कळतं काय करायचं नसतं तेव्हाच कळतं काय करायचं असतं. पण दुर्दैवाने आपण ते करत नाही, कारण खचून गेलेलो असतो. कधी असं करू नका. इव्हन वक्तृत्वाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा मी पहिल्यांदा बोलायला उभं राहिलो तेव्हा इतका प्रचंड घाबरलो होतो. मी म्हटलं नमस्कार, माझं नाव वंदन राम नगरकर, मला 2 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे, 1 आई आहे, 1 वडील पण आहेत. लोक म्हणतात अरे वा, आम्हाला काय 4 आहेत की काय. अहो मंडळी, मी 1 भाऊ म्हटल्यानंतर घाबरून टेन्शनमध्ये 1 आई म्हणालो, 1 वडील म्हणालो, आणि सगळे हसत होते. तेव्हाच मी ठरवलं की अरे बापरे, हे आपलं काम नाही, बोलणं आपलं काम नाही. पण ते तात्पुरतंच होतं. नंतर अशा काही घटना होत गेल्या की मी ठरवलं की नाही, मी बोलणारच. कसं जमत नाही बघतो. कधी असं म्हणायचं नाही मित्रांनो, मला हे जमेल का. हा शेवटी का आणि प्रश्नचिन्ह आलं ना की संपलं. हे जो काय नका प्रश्नचिन्ह द्यायचं टाकून, हा जो काय नका तो काढायचा आणि मध्ये टाकायचा आणि म्हणायचं मला हे का जमणार नाही. म्हणजे जमण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल असतं. आणि हेच महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. समजतंय. मग मी आणि कौशल्य विकसित करायचं म्हणजे काय, शेवटी तीच गोष्ट परत करत राहायचं, प्रॅक्टिस करायची. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, कुठे आपलं चुकतंय हे कळतं. आणि माझं तेच झालं. हळूहळू मी बोलत गेलो. आणि मित्रांनो 20-22 वर्षापूर्वी मी खरं कमर्शियल आर्टिस्ट आहे बरं का. माझं ते क्षेत्र सगळं मी बाजूला ठेवलं आणि चला बोलूया जग जिंकूया ह्या नावाने मी गेली 20-22 वर्ष बोलण्याच्या कार्यशाळा घेतो. आत्ता मी तिकडनंच आलो आणि इथं आलो. लक्षात घ्या, मी भाषणाचे प्रभावी तंत्र या नावाचं पुस्तक लिहिलंय.
माझ्यासारख्या माणूस, खरं सांगतो मी तुम्हाला, इथपर्यंत येऊ शकतो तर जगातला कोणीही माणूस कितीही यश मिळवू शकतो हा विश्वास मला आहे. माझ्या पुस्तकाला, कारण दुर्दैवाने माझे वडील तेव्हा या जगात नव्हते जेव्हा माझं पुस्तक आलं पहिलं, आणि निळू फुले मात्र आमच्या वडिलांचे चांगले मित्र, ते या पुस्तकाच्या प्रकाशनाला होते मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. आणि त्यांनी बोलताना सांगितलं की 4 बहीण भावंडात हा वंदन जो आहे तो सगळ्यात डॅम्बिस असा मुलगा काय करेल पुढे आयुष्यात. आमच्या रामभाऊंना फार काळजी होती, पण आज त्यांनी पुस्तक लिहिलं आहे हे पाहून मला फार आनंद झालेला आहे. अहो, यश म्हणजे काय असतं दुसरं? इतका मोठा नट, इतक्या मोठ्या सगळ्या संख्येने असलेल्या लोकांसमोर माझे नातेवाईक, ओळखीचे, मला लहानपणापासून पाहणारे, त्यांच्यासमोर निळू फुले माझं कौतुक करतायत. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मोठा फोटो, बातमी. काय हवं मला सांगा बरं? बऱ्याच जणांना वाटतं यश म्हणजे निव्वळ पैसा. अजिबात असं नाही आहे. अहो, यश नाही तर काय मला सांगा ना. बाकी जगण्यासाठी तर आपण पैसे कमवतोच, हा धावपळ चालूच असते. हे यश हे लक्षात ठेवा. खरंच सांगतो. अजून काय पाहिजे? माझ्या वडिलांच्या आत्म्याला किती बरं वाटलं असेल वर की येस, आपला मुलगा आज काहीतरी करतोय. आणि नंतर मी अनेक पुस्तकं लिहिली, अनेक मोठी हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो. आज त्यात मी जात नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की स्वतःला कधी कमी लेखू नका. लोक तुम्हाला हेणवतील. यशाची व्याख्या ही प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगळी असते, पण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने यशाची व्याख्या काय तुम्हाला माहिती आहे का? हसाच तुम्ही. मला यश मिळालं नाही तरी चालेल, पण तुला अपयश मिळालं पाहिजे, कारण तुझ्या अपयशातच माझं यश आहे. काय बोलायचं याच्या पुढे? अशी माणसं तुम्हाला सांगतो आपल्या आजूबाजूला. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक म्हणजे तो तुम्हाला सांगतो हे तुला जमणार नाही. बरोबर उलटं करायचं मित्रांनो. कसं जमत नाही? का जमत नाही? पण एक आहे, त्याला कष्ट करायचे मात्र युवकांनो तयारी ठेवा. मी खूप खस्ता खाल्ल्यात बरं का आयुष्यात. हे यश म्हणजे आज ना, आता बऱ्याच वेळा चॅनलला म्हणा, अनेक ठिकाणी नट मंडळी एका रात्रीत मोठी होतात, किंवा हल्लीचे युवकांना वाटतं की पटकन मला सिनेमात काम मिळावं, पटकन मला सिरियलमध्ये काम मिळावं, पटकन मी सगळे मला ओळखतील आणि मी सेलिब्रिटी होईन. एवढं मात्र सोपं नाही आहे. खरंच सांगतो तुम्हाला, इतकं सोपं नाही आहे. युवकांनो, मित्रांनो, कष्ट करायची तयारी ठेवा. अपयश पचवायची तयारी ठेवा. कधी स्वतःला कमी लेखू नका. सगळ्यात जर वाईट काय असेल ना, तर स्वतःला कमी लेखणं. मी गावातनं आलेलो आहे, मला इंग्लिश बोलता येत नाही, माझा रंग हा एक असतो बरं का, माझा रंग काळा आहे, माझी उंची कमी आहे, याचा आणि यशाचा काहीही संबंध नाही. मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगतो युवकांना बरं का, कॉलेजमध्ये म्हणा, इतर ठिकाणी, की तुम्हाला तुमच्या रंगाचं हे आहे का, न्यूनगंड आहे का, की तुम्ही काळे आहात? अरे सोडा यार, असं डेव्हलप व्हा, इतकं यश मिळवा पुढे की तुम्ही, आणि नोकरीत जाऊ नका, व्यवसाय करा. आणि आपल्या हाताखाली हळूहळू 1-2 करत 50 लोक कामाला ठेवा, आणि सगळी 50 लोक गोरीच ठेवा कामाला. तुम्ही काळे बघा मग, आहे की नाही मालक? गमतीचा भाग सोडा. सांगायचा उद्देश, न्यूनगंड बाळगू नका. स्वतःची क्षमता ओळखा. मी काय करू शकतो हे ओळखा. माझी मुलगी लहान होती बरं का मित्रांनो, आणि इथं आमच्या त्या सारसबागमध्येच सर्कस असायची त्यावेळी. सर्कस, आई वडील आम्ही सगळे सर्कसला जायचो. तसंच मी माझ्या मुलीला पण म्हटलं चला आपण सर्कस दाखवाय. माझं लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी मग माझी मुलगी पण होती. मी आठवण म्हणून बघ मुलीला सांगितलं, इथं मी तुझ्या एवढं असताना यायचो. मग मुलीला सर्कस दाखवायला मी घेऊन गेलो. जरा वेळ होता, आणि तिथं तुम्हाला माहिती प्राणी बांधलेले असतात मागच्या बाजूला. मी म्हटलं की लांबनं बाणण्यापेक्षा थोडा तिला हत्ती जवळनं दाखवावा, म्हणून मी मागच्या बाजूला गेलो आणि तिला हत्ती दाखवला. लहान होती, 5-7 वर्षाची. म्हटलं बघ ही सोंड हातासारखा वापर करते, अशी माहिती सांगत असताना मी ऑब्झर्व केलं बरं का, ऑब्झर्वेशन. आणि माझ्या डोक्यात एक प्रश्न आला. मी तो माहूत असतो तिथं होता, त्याला म्हटलं इकडे जरा. तो म्हटलं काय साहेब?
अरे म्हटलं तू त्या हत्तीला जे बांधलंयस ना त्याचा एवढा पाय आहे, साखळी तर एवढी आहे. तर म्हणलं त्या ज्या साखळीनी तू बांधलेला आहेस ती साखळी त्याला तोडणं अवघड नाही असं मला वाटतंय. अरे एवढा पाय, असा झटका मारला तर तुटेल. तो म्हटलं साहेब काय बघितलं, बरोबर बोलला तुम्ही. मग पुढचा प्रश्न काय येणार माझा, अरे म्हटलं मग का त्याला बांधून ठेवलंय हां, किंवा तो का तुटत नाही असं मला म्हणायचं की का त्याला कोणाला आवडतं का असं बांधून ठेवलेलं हां. तो झटका का देत नाही हत्ती, तो ती साखळी तोडून शहरात का पळून जात नाही. तो म्हटलं साहेब त्याचं असं आहे, या हत्तीला आम्ही खेळ शिकवण्यासाठी जंगलातनं आणलेलं असतं पिल्लू असताना, आणि खेळ शिकून झाले की त्याला याच साखळीने आम्ही बांधून ठेवतो. त्याला ते आवडत नाही, स्वच्छंदी जंगलामध्ये फिरणारं पिल्लू असं बांधून ठेवलेलं आवडत नाही. ते त्या साखळीला सारखं झटका मारतं, झटका मारतं, झटका मारतं, झटका मारतं. ती साखळी त्याच्यानं काही तुटत नाही, कारण त्याची ताकद कमी असते. महिना 2 महिने हे हत्तीचं पिल्लू खूप प्रयत्न करतं आणि प्रयत्नानंतर सोडून देतं की ही साखळी माझ्याकडनं तुटणार नाही. आणि आज इतका मोठा झालेला आहे तरी त्याच्या डोक्यात तेच आहे, माय गॉड. मी मनात म्हटलं हे हत्तीचं नाही, हे तर माझंच आहे. मित्रांनो, बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो. लहानपणापासून असे अनेक विचार, अशा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात ज्या वाटतात आपल्याला जमणारच नाही. त्या पहिल्यांदा त्या सगळ्या विचारांच्या साखळ्या तुम्ही तोडा. जे भाषणाचं किंवा वक्तृत्वाचं सांगितलं, मला बोलायला जमणार नाही, मी एकदा प्रयत्न केला, अजिबात असं नाही. मला व्यवसाय जमणार नाही असं अजिबात नाही, कारण एकदा व्यवसाय ट्राय केलेला असतो तुम्ही, त्यात तुम्हाला अपयश आलेलं असतं, मग तुम्ही परत त्याच्या नादी लागत नाही. तेव्हा कृपया असं करू नका, घाबरू नका, स्वतःची क्षमता ओळखा. अहो याच्यात तर खरं शहाणपण आहे तुमची क्षमता ओळखण्यामध्ये. लक्षात आलं? तेव्हा स्वतःची ताकद ओळखता आली पाहिजे की मी काय करू शकतो, बाकी काही नाही. मोठी स्वप्न बघा. आज जगातली मंडळी मला पाहतायत, सगळे युवक पाहतायत, त्यांचे आईवडील पाहतायत, मैत्रिणी पाहतायत. स्वतःला म्हणजे तुम्ही मोठं ध्येय ठेवा, मोठी स्वप्न पहा. आपण काय करतो बरं का, लहानपणापासून अशा काही म्हणींचा आधार आपण घेतलेला असतो. अंथरूण बघून पाय पसरा, काय म्हण आहे का नाही, मस्त. मग असं आपण लोकांना सांगतो. अरे पैसे काय यार, कोंबडी पण खात नाही, सांगतो लोकांना. अंथरूण बघून पाय पसरत नाही. अरे मी म्हणतो अशा माणसाला वेड्या, अशा म्हणीचा तू आधार घेऊ नकोस. त्यापेक्षा ते जे पांघरूण आहे, ते चादर आहे, ती मोठी कर. कारण ती मोठी करायला कष्ट करावे लागतात, तेवढे मात्र आमच्याकडनं होणार नाही. आम्ही पाय आखडून घेऊ, आहे ते बरं आहे, कशाला उगीच वाढवायचं. पण त्यासाठी चादर मोठी करणार नाही किंवा कष्ट करणार नाही, हे आम्ही कधी संपणार आमच्याकडनं. मोठी स्वप्न पहा. आम्ही फक्त उदाहरणं द्यायची का, आपण फक्त वाचायचं का. धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करत होते असं मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगतो. हां, अहो पण त्याच्यानं आम्ही घेतलं काय नाही का. अहो त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की पेट्रोल भरत असताना ते स्वप्न बघायचे, एक दिवशी मी अख्ख्या भारताला पेट्रोल पुरवीन. माय गॉड. अहो मित्रांना त्यांनी जर सांगितलं असतं ना, तुम्हाला सांगू, तर मित्र म्हणलं असतं काय कठीण आहे राव, इथं आहे ती नोकरी जाईल तुझी, हो की नाही. पण काही वर्षांनी ते सत्य झालेलं आहे, प्रत्यक्षात उतरलेलं आपण पाहिलेलं आहे, बरोबर ना, हो की नाही. असो, त्याच जागी जर का मराठी माणूस असता, माफ करा मराठी लोकांना, पण जे आहे ते मला सांगावं लागेल, त्याच जागी जर मराठी माणूस असता त्याने कसं स्वप्न बघितलं असतं माहिती का. याच पेट्रोल पंपावर मी माझ्या मुलाला कामाला लावेन. हे असलं स्वप्न एक चौकटीच्या बाहेर जात नाही. मित्रांनो, मी एवढंच सांगेन, स्वतःच्या क्षमता ओळखा, कौशल्य डेव्हलप करा. आत्ता शेवटी जातात ते एवढं सांगेन, माझ्या मागे अनेक मोठमोठ्या लोकांचे, गेल्या ज्ञानेश्वरांपासून अनेक मोठमोठ्या लोकांचे फोटो आहेत. त्याच्यामध्ये एक फोटो ॲड झालेला आहे काही दिवसापूर्वी, जो मागच्या बाजूला आहे. रणजित दिसले ग्लोबल टीचर. त्यांना वाटलं होतं का, त्या युवकाला वाटलं होतं का
की आपण एक दिवशी इतकं मोठे होऊ म्हणून? त्याचा फोटो मागे तुम्ही सुद्धा अशी स्वप्न बघा की मी माझ्या क्षमता वाढवीन, मी कौशल्य विकसित करीन आणि एक दिवशी ह्या जगाला दाखवून देईन की मराठी माणूस हा मागे नसतो, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद वंदनजी. एखादी वस्तू किंवा संसाधन तयार झाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे कौशल्य असायला हवं, तरच त्या संसाधन निर्मितीला काहीतरी अर्थ आहे. ही कौशल्य काळानुसार प्रगत करत राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, हे तुम्ही आपल्या विवेचनातून आणि चपखल गोष्टींतून स्पष्ट केले. तसेच एखाद्या क्षेत्रातील यश हे तुम्ही पिढीजात त्या क्षेत्रामध्ये नसलात तरी सुद्धा इच्छाशक्ती आणि कौशल्याच्या बळावर तुम्ही ते मिळवू शकता, हे सुद्धा तुम्ही अधोरेखित केलेत. धन्यवाद वंदनजी. कौशल्यानंतर आता वेळ आहे ती संधींकडे जाण्याची आणि त्यासाठी मराठी कुटुंबांचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यावर पितांबरी समूहाचे प्रसिद्धी मुख्य आणि पितांबरी उद्योगाचे युवा प्रतिनिधी माननीय परीक्षित प्रभुदेसाई आज आपल्याशी बोलणार आहेत. आज ते मराठी कुटुंबांच्या दृष्टिकोनावर बोलणार आहेत. त्यासाठी परीक्षितजी तुमचं स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय आहे संपत्ती आणि समृद्धी याकडे बघण्याचा मराठी कुटुंबाचा दृष्टिकोन. तर हा विषय थोडासा क्लिष्ट आहे आणि या विषय समजून घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ 3 पिढ्यांचा अभ्यास करायला पाहिजे. सगळ्यात पहिली पिढी म्हणजे जनरेशन ज्याला आपण म्हणतो, तर ती सगळ्यात पहिली पिढी म्हणजे बेबी बूमर्स, म्हणजे 1946 पासनं 1964 पर्यंतची. तर ह्या पिढीमध्ये काय झालं की आपल्या भारताला इंडिपेंडन्स आपल्याला मिळाला, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि ह्या पिढीला खूप कष्ट करावे लागले. आणि म्हणजे जनरल ही पिढी म्हणजे कुठची, माझ्या आजोबांची पिढी, की त्यांनी खूप कष्ट केले, त्यांनी खूप नाव कमवलं आणि त्यांनी हे बघितलं की त्यांची जी मुलं आहेत त्यांचं कमीत कमी शिक्षण त्यांचं व्यवस्थित एकदम झालं पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांनी त्यांची जी काही कर्तव्य होती ती त्यांनी बजावली. हे सगळं करत असताना जेव्हा समृद्धी आणि संपत्तीची जेव्हा वेळ आली तर ते संपत्ती तेव्हा त्या पिढीकडे बेबी बूमर्सकडे एवढी नव्हती संपत्ती, आणि समृद्धी तर मला वाटतं की त्याहून नव्हती. आणि मग त्याच्या पुढची जी एक पिढी आली की ती म्हणजे जनरेशन एक्स 1965 पासनं 1980s पर्यंत. तर त्यावेळेला एक औद्योगिक क्रांती आपल्या देशामध्ये आलेली. 1992ला आपलं देश लिबरलाइज झालेला, त्याच्यामुळे बऱ्याच मल्टीनॅशनल्स आपल्या इकडे यायला लागले आपल्या देशामध्ये. आणि त्याच्यामुळे बरंचसं काय झालं की बरेचसे लोक IT मध्ये जॉईन झाले, काही लोक सायंटिस्ट बनले. ही जी पाचवी पिढी होती फर्स्ट जनरेशन, तर त्याचा फायदा घेऊन सेकंड जनरेशननी त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे बिल्डअप केलं आणि ते बिल्डअप केल्यानंतर ते खूप चांगल्या क्षेत्रामध्ये गेले की IT क्षेत्रामध्ये गेले, फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले, त्याच्यानंतर सायंटिस्ट बनले, एज्युकेटर्स बनले. त्यांनी खूप चांगलं नाव कमवलं आणि त्या नावामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे संपत्ती देखील कमवली. म्हणजे आज आपले बरेचसे भारतीय जे बांधव आहेत तर ते सगळे भारतीय बांधव आज बरेचसे US ला पण आहेत किंवा बरेचसे युरोपियन कंट्रीजमध्ये पण आहेत. तर संपत्ती तर सगळ्यांकडे खूप चांगल्या प्रकारे संपत्ती झालेली आहे. पण जेव्हा आपण समृद्धीकडे येतो आणि आपण असा खरंच विचार करतो की समृद्ध आहोत का आपण, महाराष्ट्र किंवा आपला भारत हा समृद्ध राष्ट्र आहे का, तर मी म्हणेन की तो बऱ्याचशा प्रकारे आहे पण आणि नाही पण. पण तो जशी समृद्धी व्हायला पाहिजे होती तर ती तशी झाली नाही. तर ही जी आता पुढची जनरेशन आहे, जनरेशन एक्स नंतरची जी आहे की जनरेशन वाय आणि मिलेनियल्स, आता जे पूर्णपणे जॉब मार्केटमध्ये सगळीकडे आलेले, तर त्यांची आता ती नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी आता चांगल्या प्रकारे समृद्धी आणून देणं. समृद्धी म्हणजे काय, भारताला समृद्धी कशी येईल, जेव्हा सगळ्यांसाठी इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज येतील, भारतात बिलो पॉवर्टी लाईनमध्ये कोणीही माणूस राहणार नाही, त्याच्याचबरोबर सगळ्या भारतीय लोकांना फूड सिक्युरिटी येईल. आता हे सगळं कसं येईल, ही जी समृद्धी आहे ही आपल्याला कशी येऊ शकते, तर भारतात आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला औद्योगिक क्रांती आपल्याला आणायला लागेल. म्हणजे आपल्याला SME जे आहे, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत, तर ह्याचं एक रिव्होल्युशन आपल्याला लार्ज स्केलवरती आणायला लागेल.
कारण की आज आपलं जे पॉप्युलेशन आहे ते 1.5 बिलियन इंडियन्सचं आहे आणि ह्याच्यामध्येच 1.5 बिलियन इंडियन्समध्ये जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र जो स्टेट आहे हा लीडिंग इंडस्ट्रीयल स्टेट आहे, ज्याचं GDPचं कॉन्ट्रीब्युशन आज आपलं 28% आहे. तर मराठी कम्युनिटीची नैतिक जबाबदारी बनते की अख्ख्या भारताला समृद्धीच्या दिशेने घेऊन जावं. पण हे समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणं सोपं नाही आहे. ह्याच्यासाठी आपल्याला नॉर्मल फ्रेम ऑफ माइंडमधनं बाहेर पडून आपल्याला काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी करायला लागणार आहे. आपल्याला खूप सारे उद्योग आपल्याला निर्माण करायला लागणार आहेत आणि ते नुसते उद्योग निर्माण करून त्याचा उपयोग होणार नाही आहे. आपल्याला त्याच्यामध्ये ब्रँड बिल्डिंग आणि ब्रँड डेव्हलपमेंटसुद्धा करायला लागणार आहेत. मी बरेच काल थोडासा रिसर्च करत होतो आणि मी फॉर्च्यून 500 कंपन्या बघत होतो. तर त्या फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये मला वाटतं की एक 20व्या रँकपासून इंडियन कंपन्या चालू झाल्या आणि त्याच्यामध्ये खंत वाटण्याची गोष्ट अशी की मराठी माणसाची एक पण फॉर्च्यून 500 अशी कुठची कंपनी नव्हती. तर फॉर्च्यून 500 कंपन्या आता आपल्या असल्या पाहिजेत. आपलं ब्रँड डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे आपलं झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आता मिलेनियल्स जे आहेत म्हणजे जी माझी जनरेशन आहे तर ह्यांना खूप चांगल्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगल्या संध्या आहेत. तसंच ॲग्रिकल्चरल सेक्टर फूड सेक्टरमध्ये पण खूप चांगल्या संध्या उपलब्ध झालेल्या आहेत की भारताला आपण म्हणतो की इट इज द फूड प्लेट ऑफ द वर्ल्ड, की सगळीकडे आपण इकडनं एक्सपोर्टला आपण सगळीकडे आपण निर्यात आपण सगळीकडे करत जातो. तर आपण नवीन उद्योग काढून आपण त्याच्यावरती लिव्हरेज आपण केलं पाहिजे. महाराष्ट्रांची जसं महाराष्ट्रांना संतांची भूमी बोलतात तर त्याच प्रकारे जर का महाराष्ट्र ही औद्योजकांची भूमी जर का झाली तरच आपल्याला खरी समृद्धी ही लवकरात लवकर आपल्याला येऊ शकते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रान मी बरंच बघितलं की महाराष्ट्रान खूप साऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये खूप साऱ्या विविध बाहेरच्या देशांमध्ये युनिव्हर्सिटीजमध्ये मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल्समध्ये सगळीकडे आहेत आणि ते तिकडे खूप चांगल्या प्रकारे ते लोक काम करत आहेत. पण त्याच्यामध्ये होतं आहे काय की आपण आपलं ब्रेन तिकडे यूज करतोय पण ते ब्रेन आपल्या देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी ते उपयोगाला येत नाही आहे. शेवटी ती जी पेटंट्स रजिस्टर होत आहेत ती त्या कंपनीसाठी आणि ती त्या देशाच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीमुळे त्याची ॲड होती आहे. तर समृद्धी फक्त पैशानेच येणार नाही आहे. हे आपलं जेव्हा नॉलेज बेस जेव्हा आपलं ज्ञान वाढणार आहे, जेव्हा आपल्या नावावरती भरपूर सारी पेटंट्स होणार आहेत, जेव्हा बेस्ट टेक्नॉलॉजीज आपल्या येणार आहेत तर तेव्हाच ही औद्योगिक क्रांती आणि समृद्धी आपण खऱ्या अर्थाने आपण आणू शकतो असं मला वाटतं. त्याचप्रमाणे फक्त तेवढ्यावरच काय बोलतात की थांबून चालणार आपल्याला नाही आहे. आपल्याला इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला सगळ्यांना आपल्याला काय बोलतात त्याला सगळ्यांना संध्या आपल्याला घडवून आणायच्या आहेत. जर का आपण महाराष्ट्र म्हणजे मराठी अशा कम्युनिटीचं आपण जर का बघितलं तर त्यांची काही खूप चांगले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे मी इंग्लिशमध्ये मराठी या शब्दाची फोड केली कारण की मराठीत फक्त मराठी हे 3च शब्द होतात आणि इंग्लिशमध्ये 7 शब्द होतात. तर 7 शब्दांनी मला काही सांगायचं होतं त्याच्यामुळे मी ती फोड केली. तर महाराष्ट्र म्हणजे MARATH आहे. तर त्यातला पहिला एम म्हणजे आपण मिशन ओरिएंटेड आपण असतो. एखादी मिशन आपण एखादं ठाणलं डोक्यात की ते आपण ते करूनच राहतो. त्याच्यानंतर ए इज फॉर ऑथेंटिसिटी. मराठी माणूस हा एकदम ऑथेंटिक आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठच्याही राष्ट्रात जा, मराठी माणूस बोलल्यावरती त्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स बाहेरच्या देशातल्या लोकांना किंवा बाहेरच्या राष्ट्रातल्या लोकांना येतो की हे आपल्याला फसवणार नाहीत, हे आपल्याला आपल्याबरोबर जे टर्म्स अँड कंडिशन जे आहेत ते सगळे ऑनर करतील. त्याच्यानंतर R इज फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. तर तो जो आपण कुठचंही काम आपल्या हातामध्ये घेतलं की आपण एकदम रिस्पॉन्सिबल वेनी आपण ते काम करतो. त्याच्यामुळेच मला वाटतं की बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजचे डीन्स किंवा बऱ्याच बेसिक रिसर्चमध्ये प्रोजेक्ट हेड्स हे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत की आपल्याला ती एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. A इज फॉर आर्टिस्टिक. आपल्यामध्ये खूप चांगल्या कला आहेत एकदम उपजतात तर त्या कलांचा आपल्याला उपयोग करून आपल्याला तर चांगल्या ब्रँड्स किंवा चांगल्या कंपनीज आपल्याला आता किंवा चांगल्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीज आता आपल्याला बनवायला आल्या पाहिजेत. त्यानंतर T मराठी लोकांमध्ये टॅलेंट हे एकदम कुठून भरलेलं आहे. तुम्ही कुठच्याही क्षेत्रात जा ते एकदम स्किल्ड आहेत. तुम्ही मे बी ITत जा, डान्समध्ये जा, ॲक्टिंगमध्ये जा किंवा ॲग्रिकल्चरमध्ये जा तर खूप टॅलेंटेड लोक आपल्याकडे आहेत. H इज फॉर हार्ड वर्कर्स. आपण पहिल्यापासूनच आपल्याला सवय आहे की खूप कष्ट करायचे आणि खूप कष्टानेच आपल्याला ते फळ मिळतं. त्याच्यामुळे आपण हार्ड वर्कर्स पण आहोत. आणि I इज फॉर इंटेलिजन्स आणि इन्साईटफुलनेस. म्हणजे आपण इंटेलिजन्स तर आहोतच पण एखादी गोष्ट जर का चुकीची जर का झाली तर आपण त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यातनं आपण काही इन्साईट्स काढतो
की हे कशामुळे झालं, हे असं जर का झालं असतं तर काय झालं असतं, आणि त्या इन्साइट्स काढून आपण त्याचा परत स्टडी करतो. तर ह्या खूप चांगल्या क्वालिटीज आपल्या मराठी माणसामध्ये ऑलरेडी आहेत, पण समहाऊ माहीत नाही का आपण त्या लिव्हरेज आपण अजून करत नाही आहोत. माझं स्वतःचं स्वप्न आहे की Fortune 500मध्ये एक तरी महाराष्ट्रीयन कंपनी तिकडे असली पाहिजे. त्याच्यानंतर आपण जेव्हा बोलतो की कमीत कमी एक 100, 200, 300 कोटीच्या जवळजवळ एक 10-20 हजार कंपन्या मराठी लोकांच्या एक झाल्या पाहिजेत. आणि जर का हेच झालं, म्हणजे जर का बिझनेसेस वाढले तरच समृद्धी येऊ शकेल. आणि बिझनेसेस आपल्याला आता अशा स्वरूपाचे करायचे नाही आहेत की कोणाला तरी आपण सप्लाय करणार. आपल्याला आता डायरेक्ट कन्झ्युमरपर्यंत पोचायचं आहे. आपल्याला डायरेक्ट आपल्या ब्रँड्स बनवायचे आहेत. हे बघा, ज्या बिझनेस जे कन्झ्युमर्सपर्यंत डायरेक्ट पोचतात त्यांनाच तो जो मान असतो तो मिळतो. तुम्ही कुठच्या पण मोठ्या ब्रँड्स घ्या, ॲपल घ्या, सॅमसंग घ्या, गुगल घ्या, त्यांनाच का मान मिळतो? कारण का ते डायरेक्ट कस्टमर्सशी कनेक्ट होतात. फेसबुक असेल, आणि हे ते का करू शकले? तर मला वाटतं की त्यांनी एक प्लॅटफॉर्म एक क्रिएट केला की जिकडे काय बोलतात की बिझनेसवाले लोक डायरेक्टली कस्टमर्सशी इंटरॅक्ट करू शकतात. आणि जे येता जो काळ आहे तर अशा सगळ्या प्लॅटफॉर्म्सनाच महत्त्व असणार आहे. म्हणजे आपण बघतो फेसबुक बघतो, इंस्टाग्राम बघतो, व्हॉट्सॲप बघतो, गुगल सर्च बघतो. हे काय आहेत? हे प्लॅटफॉर्म्स आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या बळावरती त्यांनी सगळं काही करून दाखवलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मला त्यांनी मॉनिटाईज केलं आहे. तसंच इंडियन कंपन्यांचा, आपल्या मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय होतो की तो चांगला प्रोडक्ट काढतो. बघा, चांगला प्रोडक्ट बरेच लोक काढतात, पण जर का तुमचा विक्रीचा प्लॅटफॉर्म नसेल किंवा ब्रँडिंगचा प्लॅटफॉर्म नसेल तर त्याचा काही काडी मात्र उपयोग होणार नाही आहे पुढच्या काळात. हे आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला हे केलं पाहिजे. प्लॅटफॉर्म आपण बऱ्याच ठिकाणी आपण काढू शकतो. अजून ॲग्रिकल्चरमध्ये खूप सारा स्कोप आहे की जिकडे अजून मार्केट खूप अनटॅप्ड आहे. तर तिकडे आपण फार्मर्स आणि जे एंड कन्झ्युमर्स आहेत त्यांना आपण एकत्र आणू शकतो. किंवा बऱ्याचशा टेक्नॉलॉजीज आहेत की ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या DRDOमध्ये रिसर्च केलेल्या आहेत किंवा मिलिटरी रिसर्च केलेल्या आहेत, तर ह्याची आपण कन्झ्युमर प्रोडक्ट्स आपण देखील काढू शकतो. तर जेव्हा आपण असे प्लॅटफॉर्म्स क्रिएट करू आपल्या बिझनेससाठी, आता पितांबरीमध्ये सुद्धा आम्ही प्लॅटफॉर्म क्रिएट केला. कसला? तो विक्रीचा, की आम्ही डायरेक्ट एंड कन्झ्युमरपर्यंत 5 लाख दुकानदारांपर्यंत आम्ही पोचतो. दिस इज अ प्लॅटफॉर्म. तर असा जर का प्लॅटफॉर्म आपण क्रिएट नाही करू शकलो तर त्या उद्योगांचा सुद्धा मला वाटतं की काही उपयोग एक राहणार नाही आहे. आणि हे जे काम आहे हे त्या वेस्टर्न कंट्रीजमधल्या लोकांना खूप चांगलं कळलं की त्यांनी आपली ब्रेन पॉवर लिव्हरेज करून त्यांनी त्यांचे प्लॅटफॉर्म त्यांनी बांधले. पण आता मराठी माणसाला आता जागा होण्याची गरज आहे. जसं सगळ्यांना माहिती आहे की हनुमान जे होते, तर हनुमानानं शाप दिलेला की जेव्हा ते सूर्याला गिळायला गेले त्याच्यानंतर त्यानं शाप दिला की जोपर्यंत तुला तुझी शक्ती कोणी सांगत नाही तोपर्यंत तुला तुझी ती जी शक्ती आहे ती तुला कळणार नाही. आणि मग हनुमानाला मग जांबुवन जे होते तर त्यांनी जेव्हा ते सगळे विचार करत होते की आता आपण ही झेप घेऊन लंकेला कसं पोचायचं, तर ते हनुमानाला ते परत सांगतात की तू बाबा एवढा शक्तिमान आहेस. असं आता कुठेतरी एक करायची वेळ आलेली आहे. आणि हे या परिषदेमधनं खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं की हे काम होऊ शकतं की आता बास झालं. आता आपली 3rd जनरेशन 4th जनरेशन खूप चांगल्या प्रकारे स्टेबल झालेली आहे. आपल्याकडे जे कमवायची होती ती संपत्ती आता आलेली आहे आपल्याकडे. आणि आता आपल्याला समृद्धीकडे आता आपल्याला पूर्णपणे आपली वाटचाल करायची आहे. संपत्ती बरेच लोक कमवत आहेत, पण समृद्धी तुम्हाला सगळ्यांना घेऊन कमवायची आहे. हे खूप एक डिफिकल्ट टास्क असतो. संपत्ती फक्त माझी असते आणि समृद्धी म्हणजे पूर्ण समाजाची असते. तर मोठं मन पण आपल्या लोकांना करावं लागणार आहे ही समृद्धी मिळायला. आणि हे सगळं झालं तरच मला वाटतं की ही जी हनुमान झेप आहे की आता सगळ्यांना महाराष्ट्र माणसाला ही पॉवर एक कळलेली आहे की मी जे सांगितलं MARATHI म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ही घेऊन आता वेळ आलेली आहे की त्यांची हनुमान झेप मारायची आणि त्यांनी एक औद्योगिक क्रांती किंवा एक वेगळ्या प्रकारची आर्थिक क्रांती घडवून आपल्याला आणलीच पाहिजे. आणि आपल्याला आपल्या देशाचं आपले जे पंतप्रधान आता आहेत तर ते पण बोलतातच आहेत की आपल्याला 5 ट्रिलियनची आपल्याला इकॉनॉमी करायची आहे आपल्याला. तर त्या 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कम्युनिटीचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आता जे मिलेनियल्स आहेत तर स्टार्टअप्सला बरेच गव्हर्नमेंटनी फंडिंग दिलेलं आहे किंवा खूप फंडचे पण खूप प्रकारचे हे उपलब्ध झालेले आहेत किंवा काही मोड्स ऑफ
बिझनेस खूप इझी झालेली आहे, जसं की फ्रँचायझी. तुम्हाला इझी एंट्री आहे बिझनेस स्टार्ट करायला तुमचा. तुम्हाला सगळं एवढं पहिल्यापासून तुम्हाला करायचं नाही आहे. तर पहिले जास्तीत जास्त लोकांनी आता बिझनेसमध्ये आलं पाहिजे, व्यवसायात आलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राचा अशा प्रकारे पूर्णपणे विकास आणि समृद्धी केली पाहिजे. हे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परीक्षितजी. स्वातंत्र्यादरम्यानची पिढी, स्वातंत्र्यानंतरची पिढी याचा आढावा घेऊन त्या पार्श्वभूमीवर तंत्रयुगातला मराठी युवक आर्थिक संपन्नतेकडे कसा पाहतो याचे एक चित्र तुम्ही उत्तमरित्या समोर मांडलेत. मराठी माणसाची वैशिष्ट्य सांगण्याबरोबरच आपण युवकांसाठी कशा प्रकारे प्रगतीची दालनं खुली होऊ शकतात हे आपण सांगितलं. वस्तू आणि सेवा यांची गुणवत्ता तर चांगली हवीच, मात्र आता युवकांनी ब्रँड निर्मितीकडे, ब्रँडच्या योग्य विकासाकडे आणि त्याच्या शास्त्रशुद्ध प्रसिद्धीकडे लक्ष द्यावयास हवे हे तुम्ही सुयोग्य दाखले देऊन समजावलेत. स्वतः एक युवा म्हणून तुम्ही युवकांची स्वप्न, क्षमता आणि संधीची सांगड कशी घालता येईल हे सौदाहरण स्पष्ट केलेत. धन्यवाद परीक्षितजी. मी परिसंवादातील सर्व वक्त्यांचे मनापासून आभार मानते. अशा प्रकारे आजच्या परिसंवाद सत्राचा समारोप होतो आहे.